काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही काल बोलताना म्हटलं होतं का भगवा दहशतवाद हा शब्द वापरू नका, मात्र मुख्यमंत्र्यांनी आज म्हटलेलं आहे की तुम्ही पीएमओमध्ये असताना हा शब्द प्रयोग केला होता, त्यावेळेस तुम्हाला हे आठवलं नाही का शिवाजी महाराजांचा भगवा म्हणून? नाही बघा, प्रॉब्लेम असा आहे की हा शब्द समजा माझ्या सहकार्याने वापरला असला त्यावेळेला किंवा कधी, तरी माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही थेट नाव घ्या ना, असं आड नावाने का घेताय? भगवा रंग हा महाराष्ट्रामध्ये त्याला एक विशेष स्थान आहे आणि भाजपची किंवा जनसंघाची किंवा RSSची संकल्पना करण्याच्या 3000 वर्षापासून छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून भगवा झेंडा महाराष्ट्रात फिरवला. आज वारकरी संप्रदायाचं प्रतीक आहे, संत ज्ञानेश्वरांचं तुकारामाचं प्रतीक आहे. माझी एवढीच विनंती की भगवा म्हणू नका, तुम्ही सरळ धर्माचं नाव घ्या ना ज्याला घ्यायचं त्याला. आता मी मुख्यमंत्री असताना आता देवेंद्र म्हणतात की तुम्ही पंतप्रधान कार्यालय होतो बी, पण पंतप्रधान कार्यालयाकडे काय या तपासाची चौकशी नव्हती, ही महाराष्ट्र पोलीस करत होती. त्यामुळे मी माझ्याही सहकार्याने सांगितलं की भगवा नाव घेऊ नका, तुम्ही थेट नाव घ्या ना, घाबरताय का? मी स्वतः मुख्यमंत्री असताना सनातन संस्था नावाची जी संघटना आहे त्याला बंद करावे देशातून म्हणून मी सगळे कागदपत्र गोळा करून केंद्राला पाठवले. कारण माझ्या पोलिसांनी तिथं मला माहिती दिली होती की या सनातन संस्थेचे लोक दाभोळकरांच्या हत्येमध्ये, पानसरेंच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग, आणि बरेच त्यांनी पुरावे दिले होते. मी पाठवलं होतं. तुम्ही असं आडब नावाने काय घेताय नाव? माझं एवढंच म्हणणं आहे. मुख्यमंत्री आज म्हणतायत की भगवा असेल, हिंदुत्ववादी असेल किंवा सनातन, ह्या सगळ्या एकच आहेत आणि सगळ्यांचं राष्ट्रप्रेम आणि हे सगळं एकच आहे. बिलकुल नाही, माझा साफ त्याला इन्कार आहे. भगवा सगळेच राष्ट्रप्रेमी आहेत. कुठला पक्ष राष्ट्रप्रेम? तुमच्याकडे मक्तेदारी दिली आहे की राष्ट्रप्रेमाची? सगळेच राष्ट्रप्रेमी आहेत. पण भगवा रंग हा शिवछत्रपतींचा रंग आहे का नाही? तुम्ही महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला विचारा की तुम्ही कधीपासून भगवा रंगाचा आदर करताय? RSSचा जन्म झाल्यापासून का भाजपचा जन्म झाल्यापासून? आता काही लोकांनी चूक केलेली आहे. उत्तर भारतामध्ये ही संवेदना नाही, ही खरी गोष्ट आहे. त्यामुळं कदाचित माझे सहकारी पण असतील, पण माझ्या त्यांना विनंती करतो की सनातन म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा, रंग कशाला जोडताय त्याला? मुख्यमंत्र्यांनी जे तिन्ही एक म्हटलं आहे, तिघांचंही राष्ट्रप्रेम, त्याला माझा टोटल विरोध आहे. तिन्ही एक नाही आहे. तुम्ही आता भगवा वापरला असेल वापरा, पण त्यामुळे भगवा काही हिंदू कलर होत नाही. भगवा राष्ट्रप्रेमाचं प्रतीक आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाचं चौकशी करणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्यानेच म्हटलेलं आहे की परमबीर सिंगांनी ऑर्डर दिली होती की मोहन भागवतांना आतमध्ये अटक करा किंवा त्यांना घेऊन या म्हणून. मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही. कुठल्या अधिकारी, कुठल्या फौजदारांनी सांगितलं त्याला विचारलं पाहिजे, किंवा ज्याचं नाव घेतलं अधिकारी त्याला विचारा काय झालं ते. किंवा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल की हा फौजदार फार विश्वासार्ह आहे तर ते परमवीक्षकाला विचारावं ना, किंवा अरेस्ट करावी त्याला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, किंवा सरकारच्या मध्ये काय संबंध आहे? त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं. नाही, सरकार असले तरी कोणाचं सरकार होतं काय होतं वेगळा प्रश्न आहे. परंतु ज्याच्यावर आरोप केला त्याला तुम्ही थेट विचारलं पाहिजे ना. माणिकराव कोकाटेंवरती अनेक आरोप होताना पाहायला मिळाले. राजीनाम्याची मागणी तुम्ही केली होती, मात्र त्यांना खातं बदलून दिलं आहे आणि त्यांना आता क्रीडा खातं दिलं पाहायला मिळते. आता बघा, माणिकराव कोकाटे माझे सहकारी होते एकेकाळी, आमचे चांगले मित्र आहेत, चांगले कार्यक्षम मंत्री होते, पण त्यांना ही वाईट सवय लागली, रमी खेळायची लागते. काय की हे जुगार जो आहे ऑनलाईन असेल किंवा पत्त्याचा जुगार असेल, एकदा तुम्ही जुगार खेळायला सुरुवात केली की त्याची सवय लागते. म्हणूनच आज जुगाराच्या जाहिरातीमध्ये हिंदीमध्ये काय लिहिलं असतं, संभाल के खेलिए इसमें आदत लग सकती है. अरे आदत लग सकते तुम्हाला माहिती आहे, मग तुम्ही जुगार का सुरू केला? आणि एक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री कल्पक आहेत, चांगले हुशार आहेत, त्यांनी रमी खेळणाऱ्याला खेळ खातं दिलेलं आहे. त्यामुळे आता ते चांगला खेळ वाढवतील पुढं. परंतु आमची मागणी स्पष्ट अशी आहे की सर्व दागी मंत्र्यांना ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे. काँग्रेसची तुलना करा, नुसता आरोप झाला, सिद्ध झाला नाही तरी त्यांना बाजूला ठेवलं. जोपर्यंत तुमचा आरोप सिद्ध होत नाही किंवा तुम्ही निर्दोष तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही बाजूला व्हा. महाराष्ट्रातले अनेक मुख्यमंत्री असतील, केंद्रातले माझ्या काळातले किती मुख्यमंत्री, काही ना तर तुरुंगात जावं लागलं होतं आमचं सरकार असताना. कारण साधन सूचित आहे किंवा मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी कशाप्रकारे काम केलं पाहिजे. म्हणजे काँग्रेसची एक काही नैतिक परंपरा होती. ह्या लोकांनी काही जरी केलं तरी कोणी काय होतंय का?
आज बीडच्या खुनाबद्दल कोणाला काय झालं आहे, आज पुण्याच्या हगवणेच्या खून खटल्याबद्दल कोणाला काय झालं आहे, सगळे राजकीय त्यांना वरदस्त आहे. आज बीड असेल, परभणी असेल, कुणी खून केले हे काहीच करत नाही तुम्ही. ज्या थेट राजकीय नेत्यांचे त्यामध्ये संबंध आहेत, आता ज्यांच्या घरात पैसे पकडले आहेत, त्यांच्या घरात सगळ्या प्रकरण झाले, मी त्यात काही जात नाही, तुम्ही काहीच करत नाही. आणि खाते बदलून तुम्ही विरोध केलेला आहे की रमी खेळताना सापडलेल्या मंत्र्याला खेळ खाते दिलेलं आहे. पाठीशी घेतलं त्यांना, मंत्र्यांना ज्यांच्यावरती आरोप आहे त्यांना पाठीशी घेतलं ते नाही. आता त्यांना त्यांचं खातं राहिलं ह्याचा अर्थ काय? आमची मागणी आहे की त्यांना बाजूला केलं पाहिजे. आज महाराष्ट्राची जनता आणि विशेषतः शेतकरी, तुम्ही त्यांना खोटी आश्वासनं दिली की निवडणुकीपुरती की आम्ही तुमचं कर्ज माफ करू. आज दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतात. इतर कुठल्या राज्यापेक्षा जास्त आत्महत्या या माझ्या महाराष्ट्रात होत आहेत. आणि तुम्ही त्यांना खोटी आशा दाखवली की तुम्ही कर्ज माफ करू. आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा काय दोष आहे? अवकाळी पावसामुळे नुकसान झालं, त्यांना सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही, उत्पादन खर्चही निघत नाही, कोणाचे दोष आहे? आणि म्हणून आज कर्जमाफीची मागणी आहे. तुम्ही त्याला तोंडाला पानं पुसली आणि असे कृषी मंत्री दिले की जे म्हणतात सरकार भिकारी आहे. खरं सांगतात ते, पण तर शब्द वापरणं योग्य नाही मंत्र्यांनी असं. पण तुम्हाला काहीच त्याचं काही पडलेलं नाही आहे. तुम्हाला फक्त सरकार वाचवायचं, सत्तेत राहायचं आहे. आणि तुम्ही असाल काय, नरेंद्र मोदी काय असेल, कसल्याही प्रकारे सत्ता टिकवायची. केंद्रातल्या एका मंत्र्याच्या पोरानं शेतकरी आंदोलनामध्ये जीप घालून तुमचे पत्रकार मारले. काय झालं त्याच्या मुलाला? शिक्षा दिली काय? बलात्काराचे आरोपी आज मंत्री आहेत तिथं, तो ब्रजभूषण सिंगचं काय झालं? तुम्हाला त्याचे काहीच विधिनिषेध नाही आहे. फक्त सत्ता टिकवण्यापेक्षा भाजपला दुसरं काही नाही आहे. पण की आमचं सरकार असताना आरोप झाले तर बाजूला केलं जायचं, मात्र आता बाजूला केलं जात नाही. त्यामुळे ज्यांच्यावरती आरोप केलेले आहेत त्या मंत्र्यांना बाजूला केलं पाहिजे असं पृथ्वी चव्हाण म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सचिन शिंदे, राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.